आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केली। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज 3 फेब्रुवारी, आजचा वार मंगळवार आहे, तर आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। अखेर राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना जानेवारी हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। यासोबत ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होती, अर्धवट राहिलेली होती, केवायसी मुळे पैसे आलेले नव्हते, तर त्या लाडक्या बहिणींची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे। अखेर केवायसीची अट आता रद्द करण्यात येत आहे। केवायसीची अट रद्द केल्यामुळे राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता वाटप होत आहे। उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। तर एकंदरीतपणे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये जानेवारीचा हप्ता वाटप केला जाणार होता, तर एकंदरीत त्याची आता सुरुवात झालेली आहे। तर आपण या 3 दिवसांमध्ये कशा पद्धतीने हे पैसे वाटप केले जात आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्ही पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये आहे का, उद्याच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का, परवाच्या यादीमध्ये आहे, हे सुद्धा तुम्हाला समजून जाणार आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाणार आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये अपघाती निधन झालेले होते, त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा हप्ता थोडासा उशीर आलेला आहे, कारण प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो। उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता, तर हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 31 डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी या 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला होता। यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये 13 जानेवारी, 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या अगोदर वाटप झालेला होता आणि तुम्हाला सुद्धा वाटलेलं होतं आणि आम्हाला सुद्धा वाटलेलं होतं की जानेवारीचा महिन्याचा हप्ता हा सरासरी 26 जानेवारी रोजी वितरित होईल, परंतु 26 जानेवारी रोजी आलेला नव्हता। त्यानंतर 28 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे मुंबईकडून बारामतीकडे येत होते, त्यावेळेस धुक्यांच्या न दिसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बारामतीमध्ये अपघात झालेला होता। या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शोकांतिका पसरलेली होते, सर्वीकडे चारीकडे दुःखाचे वातावरण पाहायला मिळत होतं, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो आता जानेवारी महिना संपून गेला, फेब्रुवारी महिन्याला आता सुरुवात होऊन 2-3 दिवस उलटलेले आहेत, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची आता जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना जानेवारी हप्त्याची वाट पाहायची कसलीच गरज या ठिकाणी भासणार सुद्धा नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण एकंदरीत जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या बँकेपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा, आपल्या राज्यामध्ये सुमारे 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात, तर या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात असतात आणि या डीबीटीची लिमिट एका दिवसाला सरासरी 35 लाख बहिणींची असते। विचार करायला गेला तर आज 35 लाख बहिणींना, उद्या 35 लाख बहिणींना आणि परवा दिवशी 35 लाख बहिणींना
अशा पद्धतीने हे पैसे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप केले जाणार होते, तर त्याची आता सुरुवात होत आहे. बघा, लाडक्या बहिणीनं एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे. आता बघा, लाडक्या बहिणीनं जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा कशा पद्धतीने संपवली जात आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो, जेणेकरून जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाईल. तुम्हाला सुद्धा यापुढे वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत विचार करायला गेला तर आज सकाळपासून महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये बँकेमध्ये गर्दी केलेली होते, कारण विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो. परंतु जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बहिणींना पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो, आता तुमचे नाराजी दूर करण्यासाठी आणि जवळच आलेल्या या ठिकाणी आपल्या स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका, या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते पैसे जमा केले जाणार होते, तर त्याची सुरुवात आता होत आहे. एकंदरीत विचार करायला गेला तर बघा, 5 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी या 3 दिवसांमध्ये राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार होत्या. तर सध्याच्या स्थितीला अजितदादांच्या निधनामुळे या निवडणुका 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी अशा पद्धतीने पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला 100% पैसे मिळत असतात. तुम्हाला सुद्धा माहिती आहे. विचार करायला गेला तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 15 जानेवारी रोजी या ठिकाणी महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुका होणार होत्या. तर या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर 13 जानेवारी, 14 जानेवारी या 2 दिवसांमध्ये राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला होता. त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे या ज्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणुका होणार आहेत, तर या निवडणुकीच्या अगोदर विस्तांतर केला जाणार होता, तर त्याची सुरुवात आता होत आहे. कारण लाडक्या बहिणींनो, आता शेवटचे 3 दिवस उरलेले आहेत. 3 दिवसानंतर राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत. आता त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाट पाहायची, काळजी करायची, चिंता करण्याची गरज भासत नाही. खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा सुद्धा मिळत आहे. तर एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या प्रमुख बँकांपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे 100% वितरित केले जाणार आहेत. परंतु आज सर्वात अगोदर ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. लगेच तुम्हाला बँकांची यादी वाचून दाखवतो. यासोबत कोणत्या बहिणींना पैसे मिळतील, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमची प्रतीक्षा संपून जाईल. तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज भासणार नाही. बघा, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. तर या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणं लगेच शक्य होत नसतं, कारण हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात असतात. म्हणजेच लाडक्या बहिणींना एका दिवसाला सरासरी 35 लाख बहिणींची डीबीटी तयार होत असते. तर आज 35 लाख बहिणींना, उद्या 35 लाख बहिणींना आणि परवा दिवशी 35 लाख बहिणींना अशा पद्धतीने हे पैसे वाटप केले जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल आणि तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे मिळणार आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. आता बघा, लाडकी बहिणींनो, एकंदरीत आपण बघून घ्या की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर, कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर हे पैसे वाटप केले जाणार आहेत याविषयी आता महत्त्वाची माहिती देत आहे. परंतु लाडकी बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता 2026 सालामधील काही नवीन नियमांमध्ये बसायला पाहिजेत. जर तुम्ही या 2026 मधील नवीन नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे येतील. परंतु जर तुम्ही या 2026 सालामधील नवीन नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार
नाही। बघा लाडक्या बहिणींनो, या 2026 सालामध्ये जे काही नवीन नियम आहेत तर हे नवीन नियम तुम्हाला सविस्तर सांगतो। यासोबत 2024 रोजी ही योजना सुरू करण्यात आलेली होते। म्हणजेच आपल्या राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक म्हणजेच आमदारकीची निवडणूक होते। तर या आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता हे सर्वांना माहिती आहे, कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जर ही लाडकी बहीण योजना सुरू केली तर सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार होता आणि तो फायदा सुद्धा झालेला आहे। तर ही योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आलेले होते। आता 28 जून 2025 संपून गेलेला आहे, म्हणजेच 1 वर्ष संपून गेलेलं आहे। आता 28 जून 2026 लवकरच येत आहे। सरासरी या लाडकी बहीण योजनेला आता 2 वर्ष पूर्ण होत आहे। तर या 2 वर्षामध्ये राज्यामधील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपवण्यात येत आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, त्या सर्वांना हे पैसे वेळेवर मिळत राहतील। त्या लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही या नवीन नियमांमध्ये बसत आहात का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही नवीन नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळत राहतील, परंतु जर तुम्ही नवीन नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। आता बघा लाडक्या बहिणींनो, हे काय जे नवीन नियम आहेत तर ते नवीन नियम आपण या ठिकाणी सांगणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, महत्त्वाच्या पात्रता सुद्धा लक्षात घ्या आणि तुमच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे मिळणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही गॅस कनेक्शनसाठी अर्ज केलेला असेल किंवा नसेल केलेला, फक्त तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस असेल, याच्यामध्ये भारत कंपनीचा गॅस आहे, यासोबतच विविध कंपनीचे HP कंपनीचा गॅस आहे, इंडियन ऑइल कंपनीचा गॅस आहे, अशा पद्धतीचे विविध गॅसेस आहेत। तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस असेल, त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असतील, तो गॅस घरातील महिलेच्या नावाने रजिस्टर असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। यासोबत लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। तर एकंदरीत विचार करायला गेला तर राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, त्या सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना, जिल्ह्यांची बँकांची यादी तर आपण पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो, त्याच्या अगोदर जे काही नियम आहेत, ज्या काही पात्रता आहेत, तर हे नियम कोणकोणते आहेत, त्या पात्रता कोणकोणत्या आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। जर तुम्ही ही माहिती ऐकली तर तुम्हाला 100% आनंद होणार आहे। तर एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल, तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाल, तुमचे या ठिकाणी सध्याच्या स्थितीला अर्ज पात्र असेल, KYC पूर्ण झालेले असेल, 65 वर्षांचे वय तुमचं आता असेल तर तुम्हाला जानेवारी हप्त्याची वाट पाहायची गरज भासत नाही। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर ज्या जिल्ह्यांमध्ये जानेवारी महिन्यात हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे वाटप केला जात आहे, या जिल्ह्यांची यादी यासोबतच लाडक्या बहिणींना ज्या बँकेमध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहे त्या बँकांची यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचे जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला जानेवारी हप्त्याची वाट पाहायची या ठिकाणी आता गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय करणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी असतील, त्या सर्व लाडक्या बहिणींना याचा फायदा 100 आणि 101% होणार आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आपण जिल्ह्यांची बँकांची यादी तर पाहून घेणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो, त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या
की ही लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही अशी माहिती कालच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय करणार नाही। ज्या ज्या लाडकी बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडकी बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व लाडकी बहिणींना या ठिकाणी हे पैसे मिळत राहणार आहेत। त्यांची योजना 100% सुरू सुद्धा राहणार आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो तुम्ही कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। ज्या ज्या लाडकी बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्व लाडकी बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। आता बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांची बँकांची यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत, परंतु लाडकी बहिणींनो जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी सविस्तर पद्धतीने पाहण्याच्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। बघा लाडकी बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना काही बंद होणार नाही, परंतु जर तुम्ही खरोखर योजनेच्या लाभार्थी असाल, खरोखर पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% दिलासा मिळत आहे। तुम्हाला यापुढे कोणत्याही गोष्टीची काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची बँकांची यादी सविस्तर बघून घेऊयात, परंतु लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळून जाईल, लेटेस्ट अपडेट तुम्हाला सुद्धा मिळून जातील। बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर आपल्या राज्यामध्ये सुमारे 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात, परंतु सध्याच्या स्थितीला सरकारच्या माध्यमातून KYCची प्रोसेस या लाडकी बहीण योजनेमध्ये सुरू करण्यात आलेले होते। अंतिम मुदत 31 डिसेंबर ही KYCची ठेवण्यात आलेले होते। त्यावेळेस सरकारने सांगितलेलं होतं की ज्या ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांना पैसे मिळत राहतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत। तर एकंदरीत विचार करायला गेला तर KYC कशामुळे आणलेले होते, या KYC मुळे काय फायदा झाला, या KYC मुळे काय तोटा झालेला आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। बघा लाडकी बहिणींनो, ही KYC कशामुळे आणलेली होती, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते। तर हे घोटाळे थांबवण्यासाठी राज्यामधील भरपूर असे पुरुष होते, ते पुरुष सुद्धा लाभ घेत होते। तर या पुरुषांचा लाभ बंद करायचा होता, या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून ही KYCची प्रोसेस सुरू करण्यात आलेले होते। परंतु या KYC मुळे काही अशा बहिणी पात्र होत्या की त्या बहिणी सुद्धा अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून परत एकदा सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे की बघा जर तुमची KYC सक्सेसफुल दाखवत असेल तर तुम्हाला जानेवारी हप्ता मिळेल, परंतु ज्यांची KYC चुकलेली असेल, अर्धवट राहिलेली असेल, ज्या लाडक्या बहिणींनी KYCच केलेले नसेल तर त्या लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे। तर त्या लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून KYC करू शकता। अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून KYC केली तर तुमचा अर्ज पात्र ठरेल आणि तुम्हाला सुरळीतपणे लाभ सुद्धा मिळत राहणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण पात्रता बघून घेऊयात, नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा पात्रता आणि नियम जर तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत राहणार आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत राहणार आहे। तर एकंदरीत आपण पात्रता आणि नियम पाहणारच आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत या सर्वांना हे पैसे मिळत राहतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्रतांमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील तर त्यांना हे पैसे मिळणार नाहीत। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण हे नियम कोणकोणते आहेत, या 2026 सालामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत, यासोबत कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय काय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये तर हा व्हिडिओ सविस्तर पुढचे 2 मिनिटं तुम्ही पाहत चालायचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत विचार करायला गेला तरी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आलेले होते। त्यावेळेस या योजनेमध्ये काही जास्त पात्रता लावण्यात आलेल्या नव्हत्या, परंतु लाडक्या बहिणींनो जसे जसे या ठिकाणी दिवस उलटत गेले तशा तशा नवीन पात्रता सरकारच्या माध्यमातून लावायला सुरुवात करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली पात्रता म्हणजे बघा लाडक्या बहिणी या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असल्या पाहिजेत।
दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असले पाहिजे. तिसरी पात्रता लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असल्या पाहिजेत. पुढची चौथी पात्रता लाडक्या बहिणी एका योजनेपेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत नसायला पाहिजे. तर एकंदरीत अशा महत्त्वाच्या पात्रता आहेत. जर तुम्ही या पात्रतांमध्ये बसत असाल, पात्र ठरत असाल तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही या पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच 2024 सालामध्ये ज्या पात्रता होत्या त्या पात्रता 2026 सालामध्ये जानेवारीच्या हप्त्यासाठी लागू आहेत. याच्यामध्ये थोडेफार बदल झालेले आहेत. काही जुन्या पात्रता, नवीन पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. तर या झाल्या पात्रता. आता आपण जिल्ह्यांचे बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर बघा पुणे जिल्हा, तर या पुणे जिल्ह्यामध्ये 7 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. तर या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे मिळत राहतील. यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर. मुंबई शहरामध्ये सुद्धा 7 ते 8 लाख बहिणींची संख्या आहे, त्यांना सुद्धा पैसे मिळतील. यानंतर मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, परभणी, यासोबतच बीड असेल, कोल्हापूर असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असे जे टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे. तर बघा एकंदरीत लाडक्या बहिणींना आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या. बघा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या सरासरी आपल्या 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये 3 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारी अशा पद्धतीने हे पैसे वाटप केले जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बघा एकंदरीत विचार करायला गेला तर लाडक्या बहिणींना सरकार काय करतं की निवडणुकीच्या अगोदर पैसे सोडत असतात, म्हणजेच आचारसंहितेच्या अगोदर सुद्धा पैसे सोडत असतात. परंतु ही योजना जुनी असल्यामुळे योजनेचे पैसे आचारसंहितेमध्ये सुद्धा सोडता येत असतात. फक्त ॲडव्हान्सचे पैसे सोडता येत नसतात, मागील हप्त्यांचे पैसे सोडण्यात येत असतात. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून लवकरच शासन निर्णय येईल आणि 1-2 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल. तोपर्यंत आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खात्याची KYC करा. म्हणजेच आपली काही महत्त्वाची कामे आहेत तर ती कामे करून ठेवा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला पैसे मिळत राहतील, तुमची प्रतीक्षा संपत राहील आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळून जाईल. KYC सुद्धा पूर्ण करा.